हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द पिग ब्रदरचा आज आपण जो प्रॅक्टिस झोन आहे तो पाहणार आहोत. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. अंडरलाइन द प्रॉपर नाउन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. देन रिराईट ईच सेंटेन्स करेक्टली यूजिंग कॅपिटल लेटर्स. खाली आपल्याला जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याच्यातले जे प्रॉपर नाउन आहेत त्याला अंडरलाईन करा आणि तेच सेंटेन्स प्रॉपर आहे ना कॅपिटल लेटर्स जिथे यूजफुल आहेत तिथे वापरून ते परत लिहायला सांगितले आहेत. चला तर मग क्वेश्चन नंबर ए. जीत इज प्लेइंग विथ अशोक. आता जीत आणि अशोक हे काय आहेत, प्रॉपर नाउन आहेत म्हणून त्याला आपण अंडरलाईन केलं आणि सेंटेन्समध्ये ते लिहिताना आपण काय केले, कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेलं आहे. तर सेंटेन्स कसं तयार होईल, जीत इज प्लेइंग विथ अशोक. जीत अशोकसोबत खेळत आहे. बी. विघ्नेश वॉज इन चेन्नई लास्ट मंथ. आता इथं विघ्नेश आणि चेन्नई हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहावं लागेल कारण विघ्नेश हे प्रॉपर नाउन आहे आणि चेन्नई हे एका प्लेसचं नाव असल्यामुळे तेही सुद्धा काय आहे, प्रॉपर नाउन आहे. तर त्यामुळे त्याचं अंडरलाईन केलेली आहे आणि सेंटेन्समध्ये मग आपण ते कॅपिटल लिहिलेलं आहे. विघ्नेश वॉज इन चेन्नई लास्ट मंथ. विघ्नेश गेल्या महिन्यात चेन्नईला होता. सी. आय विजिटेड मैसूर पॅलेस विथ स्वामी. तर आय हा नेहमी येणार कॅपिटल लेटर्समध्ये येतो. तो स्टार्टिंगला असो किंवा वाक्याच्या मध्ये कुठे असू दे तरी आय हा काय असतो, कॅपिटल लिहायचा असतो. त्यामुळे आय हा एक येईल, त्याला अंडरलाईन येईल. मैसूर पॅलेस हे एका यांना पॅलेसचं नाव असल्यामुळे त्यालासुद्धा यांना आपल्याला ते सुद्धा काय येईल, प्रॉपर नाउन येईल. आणि स्वामी हे एका मुलाचं नाव असल्यामुळे ते सुद्धा प्रॉपर नाउन म्हणून त्यालाही अंडरलाईन येईल. तर सेंटेन्स कसं तयार होईल, आय विजिटेड मैसूर पॅलेस विथ स्वामी. मी स्वामीसोबत मैसूर पॅलेसला भेट दिली असं त्याचा अर्थ आहे. चला तर मग डी. सुंदरी विल बी हिअर इन ऑक्टोबर. तर सुंदरी हे एक नाव आहे त्याच्यामुळे ते प्रॉपर नाउन असल्यामुळे त्याला एक कॅपिटल लिहावं लागेल आणि फर्स्ट म्हणजे सेंटेन्सचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल लेटरमध्ये असतं त्यामुळे ते कॅपिटल लिहावं लागेल आपल्याला. आणि ऑक्टोबर ऑलरेडी त्यांनी कॅपिटलमध्ये दिलेला आहे त्यामुळे तोही कॅपिटल जसंच्या तसा राहील. तर सेंटेन्स तयार कसं होईल, तर सुंदरी विल बी हिअर इन ऑक्टोबर. सुंदरी ऑक्टोबरमध्ये इथे येईल. नेक्स्ट ई. शंकर वॉज विथ मी लास्ट संडे. तर शंकर हे एक प्रॉपर नाउन असल्यामुळे त्याला अंडरलाईन आणि सेंटेन्स तयार कसं होईल, तर शंकर वॉज विथ मी लास्ट संडे. संडे हे एका यांना डेचं नाव असल्यामुळे तेही देखील एक प्रॉपर नाउन आहे त्यामुळे ते पण काय येणार, कॅपिटल लेटर्समध्ये येणार. तर गेल्या रविवारी शंकर माझ्यासोबत होता असं होतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग कॉमा व्हेरेवर नेसेसरी. तर आहे ना जिथे गरज आहे तिथे कॉमा वापरून आहे ना सेंटेन्स रिराईट करा असं सांगितलं आहे. तर पहिला सेंटेन्स पाहूया. वी हॅव पीस, कॅरेट, टमॅटो अँड ब्रिंजल इन द फ्रीज. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही काय व्हेजिटेबलची लिस्ट दिलेली आहे त्यामुळे प्रत्येकात काय येईल, कॉमा येईल. तर सेंटेन्स कसं तयार होईल, वी हॅव पीस त्यानंतर कॉमा कॅरेट कॉमा टमॅटो अँड ब्रिंजल, कारण आपण आता ब्रिंजल हे लास्टला राहिलेलं असल्यामुळे आपण तिथे अँड टाकलेलं आहे. इन द फ्रीज. नेक्स्ट B1. आयशा रॅन फास्ट बट शी कुड नॉट बीट मी. तर तिथं आयशा रॅन फास्ट तिथं कॉमा येईल कारण बट नंतर दुसरं सेंटेन्स चालू होते त्या दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी इथे कॉमा यूज करण्यात आलेला आहे म्हणून इथे कॉमा आणि नंतर बट शी कुड नॉट बीट मी. सी. शी ब्रॉट सम फ्रूट्स, स्वीट्स, सँडविचेस अँड केक्स फॉर द गेस्ट. आणि मग इथे काय येईल, आता आपल्याला तिने काय काय खरेदी केलेलं त्याची लिस्ट आहे त्याच्यामुळे तिथे कॉमा येईल. मग फ्रूट्सच्या नंतर एक कॉमा येईल, स्वीटच्या नंतर एक सँडविचेस अँड केक्स. तर सेंटेन्स कसं तयार होईल, शी ब्रॉट सम फ्रूट्स, स्वीट्स, सँडविचेस अँड केक्स फॉर द गेस्ट. नेक्स्ट पाहूया डी. द पेंटर पेंटेड द वॉल व्हाईट, ब्ल्यू अँड ग्रीन. तर इथंच काय आहे ना कलरची नावं आहेत त्याच्यामुळे तिथे कॉमा येईल. द पेंटर पेंटेड द वॉल व्हाईट, ब्ल्यू अँड ग्रीन. व्हाईट आणि ब्ल्यूच्या मध्ये कॉमा येईल. E1. रोहन इज अ टॉल, हँडसम, वेल बिहेव्ड
बॉय. तर आता इथे सेंटेन्स कसं होईल, तर रोहन इज अ टॉल हँडसम अँड वेल बिहेव्ड बॉय. आपल्याला इथे लास्टला कॉमा नाही टाकता येत, तिथं आपल्याला अँड टाकावं लागतं. क्वेश्चन नंबर 3. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. राईट द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द बॉक्स गिवन अगेन्स्ट ईच सेंटेन्स. खाली दिलेले सेंटेन्सेस रीड करा. हे स्टोरीमधले आहेत आणि तिथे काही पंक्च्युएशन मार्क्स मिसिंग आहेत, तर ते कुठले आहेत ते ओळखा आणि त्या दिलेल्या बॉक्समध्ये ते राईट करा. तर फर्स्ट आहे दिस विल नेवर डू. तर इथं काय ना, हे सिम्पल सेंटेन्स आहे त्यामुळे इथे फुल स्टॉप येणार. बी आर यू माय ब्रदर. आता हा क्वेश्चन केलेला आहे त्यामुळे तू माझा भाऊ आहेस का, तर इथे क्वेश्चन मार्क येईल. सी वन डे द टायडी एंजल केम इन टू हिज रूम. आता इथे दोन्ही पंक्च्युएशन मार्क येईल. एक फर्स्ट म्हणजे कॉमा पण येईल आणि इथे फुल स्टॉप पण येईल. कॉमा कुठं येईल, तर वन डेच्या नंतर कॉमा येईल आणि नंतर द टायडी एंजल केम इन टू हिज रूम नंतर फुल स्टॉप येईल. D1 हॅलो ब्रदर. हॅलो ब्रदर म्हणजे हे एकदम आहे ना उत्सुकतेने बोललेला शब्द आहे त्यामुळे इथे काय येणार, एक्सक्लेमेशन मार्क येणार. ई देअर इज सम लवली ब्लॅक मड देअर. तर हे सिम्पल सेंटेन्स असल्यामुळे इथे काय आहे ना, फुल स्टॉप येणार. क्वेश्चन नंबर 4. रीड द सेंटेन्स गिवन बिलो अँड पुट अ टिक मार्क इन द बॉक्स अगेन्स्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. खाली दिलेलं सेंटेन्स वाचा आणि कुठलं पंक्च्युएशन ऑप्शनमध्ये जे आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स दिलेले आहेत ते करेक्ट आहेत त्याला टिक करा. चला तर मग पहिला आहे माय फेवरेट डिश इज स्पिनिश अँड मशरूम फ्राय. तर हे सिम्पल सेंटेन्स असल्यामुळे इथे कुठलं येणार, तर फुल स्टॉप येणार. तर फुल स्टॉपला आपण टिक केलेलं आहे. चला तर मग नेक्स्टकडे वळूया. बी जतीन नितीन अँड रतीन आर ब्रदर्स. आता इथे काय येणार, तर कॉमा येणार कारण जतीनच्या नंतर कॉमा येईल कारण ही मुलांची नावं आहेत, लिस्ट आहे त्याच्यामुळे. सी इट इज अ नॅशनल हॉलिडे टुडे. इथे आहे ना एक्सक्लेमेशन मार्क येणार जर आपण हे उत्सुकतेने जर वाक्य बोललो तर. कसं, तर इट इज अ नॅशनल हॉलिडे टुडे म्हणून तिथे एक्सक्लेमेशन मार्क येईल. डी राधा मीरा अँड कृष्णा वेन टू द मार्केट. इथे राधाच्या नंतर कॉमा येईल त्यामुळे इथे काय येणार, तर कॉमाला टिक मार्क येईल. ई दॅट इज फॅन्टास्टिक. तर इथे ये काय येणार, तर एक्सक्लेमेशन मार्क. एफ वेट डोंट गो अहेड. तर आता इथे दोन्ही मार्क्स एक पंक्च्युएशन मार्क येतील. पहिला कुठला, तर एक्सक्लेमेशन मार्क आणि दुसरा फुल स्टॉप. कारण वेटच्या नंतर आपण थोडासा पॉज घेतो आणि नंतर सेंटेन्स पुढचं वाचतोय त्यामुळे वेटच्या नंतर पहिल्यांदा एक्सक्लेमेशन मार्क आणि सेंटेन्स कंप्लीट झाल्यानंतर फुल स्टॉप वापरतोय. चला तर मग क्वेश्चन नंबर 5. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड अंडरलाईन द एरर. खाली दिलेला पॅराग्राफ वाचा आणि जिथं एरर आहे तिथे अंडरलाईन करा. रिराईट द गिवन पॅराग्राफ विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आणि हाच पॅरा परत करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स वापरून परत लिहा. चला तर वाचायला पण घेऊया आणि तिथेच एरर जे आहेत ते सांगते मी तुम्हाला काय आहे ते. ॲन एलिफंट वेंट इन टू ॲन अननोन फॉरेस्ट. आता इथं ॲन हे कॅपिटल लेटर्समध्ये पाहिजे का, तर सेंटेन्सचं फर्स्ट लेटर हे आपण कॅपिटल लेटर्समध्ये लिहितो. नेक्स्ट ही वेंट टू अ मंकी अँड सेड हॅलो मंकी विल यू बी माय फ्रेंड. आता इथं फ्रेंडच्या नंतर क्वेश्चन मार्क्स पाहिजे म्हणून इथे मी अंडरलाईन केलेला आहे. हा एक एरर आहे. यू आर सो बिग दॅट यू कांट स्विंग लाईक मी सेड द मंकी. आता इथं मंकी बोलला असं सांगितलं झाल्यानंतर इथं वाक्य कंप्लीट झाल्यानंतर इथं काय येणार, फुल स्टॉप येणार. सो यू कॅनॉट बी माय फ्रेंड. द मंकी वेंट अप टू अ रॅबिट. आता अप टूला पण इथे आहे ना काय केलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे का, तर आहे ना अप टू हे वेगवेगळं लिहिलं पाहिजे, एक साथ नाही. नेक्स्ट अँड आस्क विल यू बी माय फ्रेंड. तर आहे ना इथे बरोबर त्यांनी क्वेश्चन मार्क दिले आहे त्याच्यामुळे इथे काही एरर येणार नाही. सेड द रॅबिट यू कॅनॉट फिट इन टू माय बुरम. सोला मी अंडरलाईन केले का, तर आहे ना फुल स्टॉप झाल्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स चालू होतं तर सेंटेन्सचा फर्स्ट लेटर हा काय राहणार, कॅपिटल राहणार. त्यामुळे सोल कॅपिटल लिहायचं आहे. यू कॅनॉट बी माय फ्रेंड. द एलिफंट आस्क्ड द सेम क्वेश्चन टू अ फ्रॉग. हेला मी अंडरलाईन केले का, तर हेच्या नंतर आहे ना तिथं एक्सक्लेमेशन मार्क्स येणार आहे.
हे यू कॅनॉट बी माय फ्रेंड बिकॉज यू कॅनॉट जम्प हाय ॲज आयला पण अंडरलाईन केलं आहे का, तर आय जरी मध्येच आला असला तरी तो आपण नेहमी काय लिहितो, कॅपिटल लिहितो. आय डू सेड द फ्रॉग. खाली मी आहे ना परत रिराईट केलेला पॅराग्राफ लिहून दाखवलेला आहे, तर तुम्ही तो नक्की पहा की कुठे कुठे आपण आहे ना काय काय चेंजेस केलेत, एरर कसे शोधून रिराईट आहे ना पंक्च्युएशन मार्क्स आपण व्यवस्थित करेक्टली लावून तो लिहिलेला आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.